निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आजच सुप्रीम कोर्टात जाणार। शरद पवार गटाची ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत केल्याची माहिती। आज काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यास कुठलाही निर्णय देण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घेतलं जावं या अनुषंगाने याचिका दाखल। शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवं नाव चिन्हाचा विचार सुरू। शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांची चाचपणी, तर कप बशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू। सध्या सूडबुद्धीनं राजकारण सुरू। आमचा पक्ष आणि चिन्ह दोन्ही शरद पवारच। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। आमच्यापासून दूर गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात। निवडणूक जवळ येताच अनेक जण घरवापसी करतील, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचा दावा। निवडणूक आयोगाचा निर्णय संशयास्पद परिस्थितीत सापडलाय। आयोगाने कागदपत्रांचा अभ्यासच केलेला नाही। जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगावर टीका। शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट। जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय। निवडणूक आयोग मोदी शहांचा आयोग झालाय। संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका। जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी। लवकरच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते संयुक्त दौरे करणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवार सोबत असल्यानं चिंता नाही, आम्ही लढणार आणि जिंकणार, रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास। जखमी वाघ घातक असतो, फुटीर गटानं लक्षात ठेवावं, रोहित पवारांचा अजित पवार गटाला इशारा। अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता। रोहित पवार यांनी व्यक्त केली शंका, दबाव तंत्राचा वापर करून त्यावर कब्जा घेत असाल तर कोर्टात जाऊन न्याय मिळवू, रोहित पवारांचं वक्तव्य। ज्यांना पक्षचिन्ह मान्य असेल ते आमच्या सोबत येऊ शकतात, अजित पवार गटाचं शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना आवाहन। आमच्याकडे येणाऱ्यांचं खुल्या मनानं स्वागत करू, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर बॅनरबाजी, पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी लावले शुभेच्छांचे बॅनर्स। सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय अशा आशयाचे बॅनर्स। मुंबईमध्ये ठिकठिकाणी अजित पवारांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स। मंत्रालय परिसरामध्ये मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या वतीनं सूचक इशारा देणारे पोस्टर। लोकशाहीमध्ये बहुमताचा सन्मान अशा आशयाचा मजकूर पोस्टरवर। निवडणूक आयोगाने दिलेला निकाल विनम्रपणे स्वीकारतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य, अजित पवारांचं वक्तव्य। पक्षाची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांचा 2022 मधील भाषणाचा व्हिडिओ। शरद पवार गटाकडून पोस्ट, कुणाला सांगताय म्हातारा झालो, तुम्हाला काय ठाऊक आहे, तुमची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही, शरद पवारांचं भाषणात वक्तव्य। अपेक्षेप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली त्या अजित पवारांच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिला। हा निर्णय सर्वात जास्त संजय राऊत यांना सुखावणारा। शकुनी मामा संजय राऊत यांना कुणी घरात घेऊ नये, नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर नितेश राणेंची ट्विटरवरून शरद पवारांवर खोचक टीका। व्हिडिओ प्रसारित करत एकच बॉस देवेंद्र फडणवीस असा उल्लेख। पाठीमध्ये खंजीर खुपसणाऱ्याच्या काळजामध्ये अजित पवारांनी कट्यार खुपसली। अनेकांची घरं फोडणाऱ्या शरद पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याची गरज नाही, मनसे प्रवक्ता प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं म्हणजे शरद पवारांचा पराभव झाला असं नाही, आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। अहमदनगरच्या कर्जतमध्ये शरद पवार गटाचा विजय निश्चय मिळावा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला जयंत पाटील, महबूब शेख, आमदार रोहित पवार काळ्या फिती लावून उपस्थित।
मागील 1.5 वर्षात महाराष्ट्रातील 2 मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष फोडले, यावरून भारतीय लोकशाहीची शेवटची घंटा वाजायला सुरुवात झाली असं वाटतं. जयंत पाटील यांची कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर टीका. निवडणूक आयोगानं दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत आज धुळ्यातील शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक. शहरातील गांधी पुतळा परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या फोटोला मारले जोडे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर शरद पवार गटाचं आंदोलन. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानं शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक. नागपुरामध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध. मुंबईमधील बॅलॉट परिसरामध्ये शरद पवार गटाकडून बॅनरबाजी. चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा आशयाचा बॅनर. मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी कार्यालयाला विद्युत रोषणाई. राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाचा जल्लोष. मंत्रालयासमोरील परिसरामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे. अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर काटेवाडीमध्ये जल्लोष. एकमेकांना लाडू भरवत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयावर जल्लोष. कार्यालयाबाहेर फटाके फोडत पेढे वाटून केला आनंद साजरा. अजित पवार गटाकडून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा. कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरवले पेढे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाकडून जल्लोष. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागावडे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. आज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून नागावडे घेणार निर्णय. अजित पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं राजेंद्र नागावडेंचं सूचक वक्तव्य. विदर्भातील जेवणाचा अजित पवारांनी घेतला स्वाद. काल रात्री मुंबईतल्या अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानावर अमोल मिटकरी यांनी आयोजित केला भोजनाचा कार्यक्रम. यावेळी अजित पवार यांनी प्रत्येक वैदर्भीय खाद्याची माहिती अमोल मिटकरींकडून घेतली. उपमुख्यमंत्री फडणवीस, मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यात काल गुप्त बैठक. मात्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतल्याची संदीप देशपांडेंची माहिती. राज ठाकरेंच्या कल्याण दौरा पुढे ढकलला. 15 तारखेनंतर दौरा होणार असल्याची माहिती. आदित्य ठाकरे उद्या कल्याण दौऱ्यावर. कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार. आमदार गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर दौऱ्याला महत्त्व. उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणामधील आरोपी विकी गणात्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी गणपत गायकवाड यांचा पुत्र वैभव गायकवाड आणि नागेश बडेकर यांचा शोध सुरू. उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड ठाण्यातल्या कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये. कळव्यामधील पोलीस स्टेशनमधील जेलमध्ये झाली वैद्यकीय तपासणी. प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नागपूर जिल्ह्यामधील काटोल मतदारसंघात विकास कामाचं भूमिपूजन आणि पट्टीवाटपाचा कार्यक्रम. पारडसिंगा इथे महिला मेळाव्याचंही आयोजन. देवेंद्र फडणवीस आज पारडसिंगा इथे मुक्कामी. भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर. अनिल देशमुख यांचा भाजपवर गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका व्यासपीठावर. शासकीय निधीतून भाजप मेळावा घेत असल्याच्या आरोपांनंतर अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांसोबत एका व्यासपीठावर. मात्र फडणवीसांच्या सत्कारावेळी अनिल देशमुख जागेवरच बसून. काटोलमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ. फडणवीस आणि देशमुखांचे समर्थक आमने सामने. भाजपवर श्रेयवादाचा राहुल देशमुखांचा आरोप. राहुल देशमुखांच्या भाषणावरून भाजप कार्यकर्ते संतापले. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मातोश्रीवर बैठक. बैठकीत पूर्व विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार. ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुती देणार प्रत्युत्तर. भराडी देवीचा आशीर्वाद घेत महायुतीचा कोकणात सभांचा धडाका सुरू होणार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी. महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची माहिती. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.